नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण प्लेन मिरर म्हणजेच काय तर सपाट आरसा याबद्दलची माहिती घेणार आहोत। सपाट आरसा हा टॉपिक कशामधला आहे तर हा फिजिक्स मधला, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र यामध्ये लाईट जो टॉपिक आहे यामध्ये इम्पॉर्टंट आहे तो म्हणजेच काय तर सपाट आरसा। फार मोठा टॉपिक नाही, अगदी छोटा टॉपिक आहे। सगळा टॉपिक आपण जो प्लेन मिररचा आहे तो सगळा यामध्ये कव्हर करणार आहोत। आयोगाने काय प्रश्न विचारलेत, कसे विचारले ते सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत। कशी इमेजेस तयार होत आहेत, काय होत आहेत ते सगळं कव्हर करणार आहोत, ठीक आहे ना। त्यामुळे सपाट आरसा आज घेणार आहोत म्हणजेच काय तर प्लेन मिरर, त्याची इमेज कशी तयार होते। एकदा फक्त आधी सुरुवात करायच्या आधी आयोगाने कसे प्रश्न घेतलेले आहेत ते आपण कव्हर करू। तुमच्या लगेच लक्षात येईल की नेमका अभ्यास तुम्हाला या टॉपिकचा कसा करायचा आहे। बघा 2023 चा म्हणजे याच वर्षी प्रश्न विचारला आहे काय, जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील असा प्रश्न विचारलाय। म्हणजे दोन असे मिरर जर ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये अँगल जो आहे ना, हा जो अँगल आहे हा अँगल किती आहे तर 36 डिग्रीचा असेल तर मग आणि याच्यामध्ये एखादी वस्तू जर ठेवलेली आहे तर मग अशा वेळेस किती आपल्याला समोरून जर बघितलं तर किती प्रतिमा पाहायला मिळतील। किंवा डायग्राम मध्ये असं दाखवतो म्हटलं तर असे बघा, एखादी वस्तू असे दोन मिरर आहेत, याचा अँगल 36 डिग्री आहे आणि इथे एखादी वस्तू ठेवलेली आहे आणि तुम्ही सपोज या बाजूने इकडे काय तर इकडे असे बघत आहात, तर अशा वेळेस या मिररमध्ये या आरशांमध्ये किती तुम्हाला प्रतिमा पाहायला मिळतील। फक्त दोनच पाहायला मिळणार नाही, कारण यातली जी प्रतिमा आहे त्याची प्रतिमा याच्यात सुद्धा काय तर तयार होईल आणि किती प्रतिमा तयार होतील ते आपल्याला विचारले। नेक्स्ट अजून काय प्रश्न विचारले बघा 2022 म्हणजे मागच्याच वर्षी, आणि तो पण काय तर सारखाच प्रश्न विचारलाय, फार काही वेगळा नाहीये। दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे। जर दोन समतल आरशांमधील, समतल म्हणजेच काय तर सपाट आरसा लक्षात घ्या, सपाट आरशामधील समतल आरशांमधील कोण किती आहे, इथं आता 30, तिथं होता 36, इथं आहे 30 असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील ते आपल्याला विचारले। म्हणजे प्रश्न सेमच आहे ना। आणि असे फक्त दोनच प्रश्न विचारले आणि रिसेंट पिरियड मध्येच विचारले। या आधी प्रश्न तुम्हाला प्लेन मिररचे पाहायला मिळत नाही, त्यामुळे छोटा टॉपिक आहे। मिरर कोणकोणते आहेत, काय आहेत, त्याची इमेज कशी तयार होत आहेत, प्लेन मिररमध्ये कशा इमेजेस तयार होतात, नेमके रेस कसे जातात हे समजून घेऊ। कारण आधी विचारल्या जायचं नाही प्लेन मिरर, पण आता विचारल्या जात आहे, तर मग तुम्हाला सगळं माहित असायला पाहिजे प्लेन मिरर बद्दलचं, है ना। कारण जे कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह मिरर आहे, जे स्पेरिकल मिररचे प्रकार आहेत, गोलीय आरशाचे प्रकार आहेत, त्याचा अभ्यास सगळेजण करतात, पण प्लेन मिरर आता आयोगाद्वारे विचारल्या जात आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती असणं फार जास्त गरजेचं, ठीक आहे। चला तर चालू करूया। आरसा जर बघितलं तर त्याचे दोन प्रकार पडतात। एक कोणता तर एक आहे सपाट आरसा, जो आपण आपल्या घरी पाहायला मिळतोच नेहमी, है ना, प्लेन मिरर ज्याला म्हणतात। आणि दुसरा काय तर गोलीय आरसा आहे, स्पेरिकल, म्हणजे तो काय तर थोडासा गोल असणार आहे। एक तर त्याला कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स असं वेगवेगळे असणार आहेत। जर तुम्ही पार्किंग मध्ये वगैरे गेलं तर तुम्हाला टर्निंगवर पार्किंग मध्ये गोल आरसा पाहायला मिळतो, जो थोडासा फुगीर असतो एका बाजूने, तर तो जो आहे तो कशाचा भाग आहे तर तो स्पेरिकलचा आहे ना। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो त्याचे स्पेरिकल मिररचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजेच काय तर एक आहे अंतर्गोल आरसा आणि दुसरा आहे बहिर्गोल आरसा। अंतर्गोल म्हणजेच काय तर कॉन्केव्ह मिरर आणि बहिर्गोल म्हणजेच काय तर कॉन्व्हेक्स मिरर, असे दोन प्रकार पडतात, है ना। आज आपण कव्हर करणार आहोत काय तर प्लेन मिरर, पूर्णपणे कव्हर करू। बघा प्रकाशाच्या परावर्तन, बरं सगळ्यात आधी मला सांगा की आरसा म्हणजे काय आहे, मिरर म्हणजे नेमकं काय आहे तर रिफ्लेक्शन म्हणजेच काय तर परावर्तन, म्हणजेच काय तर एखादी सपोज लाईट रे जर येत असेल तर तो काय होणार तर एखाद्या सरफेसवर आपटून तो काय होणार तर त्याच भागामध्ये काय तर तो परत जातो, त्याच मीडियम मध्ये किंवा त्याच माध्यमात परत जातो। यालाच काय म्हणतात तर प्रकाशाचे परावर्तन म्हटलं जातं, परावर्तन म्हटल्या जातं, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर रिफ्लेक्शन म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन, परावर्तन किंवा त्यालाच काय तर रिफ्लेक्शन म्हटलं जातं। आता असा जो लाईट रे आहे तो जर पूर्ण जर रिफ्लेक्ट होत असेल, पूर्णच्या पूर्ण जर रिफ्लेक्ट होत असेल तर अशा वेळेस हा जो सरफेस आहे याला म्हणायचं काय तर आरसा म्हणायचं आहे, त्याला म्हणतात काय तर मग आरसा। जर एखाद्या सरफेसवरून पूर्ण लाईट रे रिफ्लेक्ट होत असेल तर अशा वेळेस काय म्हणू आपण त्याला आरसा म्हणू। बघा प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते, चकाकणारा भाग पाहिजे, कारण चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो। हा लाईट रे आहे ना, हा कमीत कमी काय तर याद्वारे शोषून घेतला जाईल आणि पूर्ण काय होणार व त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे काय होणार तर परावर्तन होणार आहे। इथं आपण असं म्हणू की पूर्ण लाईट रे रिफ्लेक्ट होण्यापेक्षा मॅक्झिमम लाईट रे काय तर रिफ्लेक्ट होतात, है ना। जेवढं जास्त लाईट रे रिफ्लेक्ट होईल तेवढा काय तर हा आरसा चांगला आहे असं आपल्याला म्हणता येईल। नेक्स्ट काय आहे की जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असं म्हटल्या जातो, है ना। प्रकाशाचे परावर्तन सुस्पष्ट प्रतिमा तयार कधी होणार आहे, कारण ज्यावेळेस जास्तीत जास्त रिफ्लेक्शन होईल त्यावेळेस काय तर सुस्पष्ट प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल। आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे। नेक्स्ट बघा आता
सपाट आरसा मग कशाला म्हणायचं आहे तर बघा इथे एक डायग्राम दिलेली आहे, डायग्रामच्या मदतीने तुम्हाला समजणं फार सोपं जाईल. डायग्राम मध्ये काय दिले बघा की हा एक आरसा आहे, या आरशावर या ठिकाणी ज्या ठिकाणी डॉट केले त्या ठिकाणी काहीतरी एक वस्तू ठेवलेली आहे. आता इथं जर सपोज ही वस्तू आहे, त्या वस्तूला स्वतःचा लाईट सोर्स तर नाहीये, त्यामुळे काय तर जिथं कुठं लाईट असेल त्या ठिकाणावरून काय तर इथं काय येणार तर लाईट येणार आहे, म्हणजे या वस्तूवर सगळीकडेच काय तर लाईट पडेल. आणि कोणती जर वस्तू असेल तर लाईट, आताच बघितलं आपण की प्रकाशाची ही प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे की एखाद्या वस्तूवर तो लाईट रे पडला तर एकतर काय होणार तो रिफ्रॅक्ट होईल, म्हणजे दुसऱ्या मीडियम मध्ये जसा काचावर पडला तर तो पडल्यानंतर काय तर दुसऱ्या भागामध्ये जाईल है ना, किंवा मग काय होणार तर जर पारदर्शक नसेल तर मग काय होणार तो त्याच मीडियम मध्ये परत येत असतो, किंवा कधी काय होणार तर थोडा रिफ्लेक्ट होतो कोणता थोडा रिफ्रॅक्ट होतो, असं सुद्धा काही मीडियम असतात, असे सुद्धा काही पदार्थ असतात. मग इथं आहे काय तर बघा आता या ठिकाणी एक वस्तू आहे, ही पारदर्शक नाही है ना, म्हणजेच काय होणार की इथं ज्यावेळेस लाईट रे येणार तर ते काय होणार तर सगळीकडून लाईट रे येईल आणि तो काय होणार सगळीकडे रिफ्लेक्ट होणार आहे. आता तसाच लाईट रे इथून आला आणि काय झालं तर इकडे रिफ्लेक्ट झाला, हा इकडे बघा इकडे रिफ्लेक्ट झाला, इथं दाखवलंय है ना. दुसरे असेच काय तर एखादी लाईट रे आला आणि इकडे रिफ्लेक्ट झालाय, इकडे दाखवलेला आहे. आता जो आरसा आहे तो नेमका काय आहे तर तो त्यावरून मॅक्झिमम लाईट रे आहे ते रिफ्लेक्ट होतात. आपण असं कन्सिडर करू की सगळेच्या सगळे लाईट रे काय होणार तर रिफ्लेक्ट होणार आहे, काही शोषून घेतलेलं नाही किंवा काही रिफ्रॅक्ट दुसऱ्या भागामध्ये अपवर्तन झालेलं नाहीये, आणि म्हणून काय होणार तर हा रिफ्लेक्ट होऊन बघा की हा इकडे येणार. रिफ्लेक्शनची प्रॉपर्टी किंवा परावर्तनाच्या नियमानुसार तुम्हाला कदाचित हे माहित असेल की या मिररवर जर एक तुम्ही लंब टाकला तर हा अँगल आणि हा अँगल काय असतो तर सारखाच असतो, त्यामुळे हा अँगल तुम्हाला काढता येणं फार सोपी आहे ना. तसंच हा इथं आला, जेवढा अँगल इकडे तयार झाला असेल तेवढाच अँगल पुढे तयार करून याला रिफ्लेक्ट करायचा आहे पुढे, आणि अशा पद्धतीने काय तर इकडे लाईट रेज येतील बरोबर. आता एखादी व्यक्ती जर या ठिकाणाहून जर बघत आहे आरशाकडे तर त्याला काय वाटेल की हे लाईट रे इथून येत आहेत. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, ह्युमन आय किंवा कोणी प्राणी असेल त्याला तो नेहमी काय परसिव्ह करतो की जे लाईट रेज येत आहेत ते अगदी सरळ येत आहेत. जर हा इमॅजिन करा की हा आरसा खूप मोठा आहे आणि या व्यक्तीला माहितच नाही की इथं आरसा आहे म्हणून, आणि तो आरसा पण खूप क्लीन आहे, खूप चांगला परावर्तनशील आहे, तर मग अशा वेळेस याला तर कळणारच नाही की या ठिकाणी आरसा आहे म्हणून, आणि त्याला काय वाटेल की हे लाईट रे कुठून तरी या ठिकाणावरून येत आहेत, आणि असंच आपल्याला नेहमी भास होत असतो. आणि म्हणून या व्यक्तीला काय वाटेल की ही वस्तू कुठेतरी या ठिकाणी ठेवली आहे, पण ही वस्तू या ठिकाणी ठेवलेली नाही आहे, ती ऍक्च्युली या ठिकाणी आहे, ही ओरिजिनल पोझिशन आहे. पण या व्यक्तीला भास काय होणार आहे की ती वस्तू या ठिकाणी ठेवलेली आहे, आणि म्हणून ज्या उंचीवर ज्या ठिकाणी आहे किंवा आरशापासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर काय तर इकडे वस्तू असल्याचा भास होतो. आणि ज्या वेळेस अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते किंवा ज्या वेळेस भास होतोय की या ठिकाणी वस्तू ठेवलेली आहे, अशा इमेजला किंवा अशा प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हटल्या जातं. अशा प्रतिमेला काय म्हणायचं आभासी, किंवा ज्याला व्हर्च्युअल इमेज म्हटल्या जातं त्याला म्हणायचं आहे आभासी प्रतिमा. किंवा अगदी सोपं तुम्हाला सांगतोय मी, असं तुम्हाला फक्त मिररच्या केसमध्ये तुम्हाला अगदी सोपं लक्षात कसं ठेवायचं ते सांगतोय की मिररच्या पाठीमागच्या बाजूला बघा, आपण या बाजूला बघतोय आणि याच्या या बाजूला जर इमेज जर तयार असेल, वस्तू या बाजूला आहे बघा, या बाजूने बघतोय, आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला जर इमेज जर तयार होत असेल, वस्तू एका बाजूला इमेज दुसऱ्या बाजूला, तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवा की ती आभासी प्रतिमा असणार आहे, व्हर्च्युअल इमेज असणार आहे. हे फक्त मिररच्या बाबतीतच सांगतोय मी, हा फक्त मिररसाठी आहे, कारण भिंगावरचे सुद्धा प्रश्न विचारतात त्यासाठी वेगळा कॉन्सेप्ट आहे. फक्त मिररसाठी लक्षात ठेवा की व्हर्च्युअल इमेज म्हणजेच काय की आरशाच्या पाठीमागच्या बाजूला जर प्रतिमा तयार होत असेल, हे लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. पण एक्झॅक्ट कॉन्सेप्ट काय आहे, आभासी प्रतिमा म्हणजे नेमकं काय की जर भास होत असेल की या ठिकाणाहून लाईट रेज येत आहेत, तर अशा वेळेस त्या प्रतिमेला म्हणायचे व्हर्च्युअल इमेज, त्या प्रतिमेला म्हणायचे आभासी प्रतिमा म्हणायचं आहे. आता बघा, आता हे जे आहे हे तुम्हाला समजायला फार सोपी आहे की बिंदू स्रोतापासून सर्व दिशांनी प्रकाश किरण निघतात. बघा, बिंदू स्रोत आहे आणि सगळीकडे काय तर प्रकाश किरण निघाले, त्यापैकी अनेक किरण आरशावर पडतात आणि परावर्तित होऊन डोळ्यांपर्यंत पोहोचतात. हे डोळ्यांपर्यंत पोहोचलेत. परावर्तनामुळे हे किरण आरशामागील ज्या बिंदूपासून आल्यासारखे भास होतात त्या बिंदूवर बिंदू स्रोताची काय तर प्रतिमा पडते. या व्यक्तीला काय वाटणार आहे की हे लाईट रेज इथून कुठून तरी आलेले आहेत, हे इथून कुठून तरी लाईट रेज आलेले आहेत असं भास होणार आहे. सपाट आरशावर लंब रूपात पडणारे किरण लंब रूपातच काय तर परावर्तित होतात. लंब रूपात पडणारे किरण म्हणजेच काय की जर तो एखादी सरळ आला म्हणजेच काय तर इथं 90 डिग्री तयार झालेला आहे, तर तो असाच काय होणार तर तो रिफ्लेक्ट होणार आहे. परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाही. परावर्तित किरण बघा
की हे जे आहेत ना परावर्तन झालेले किरण हे एकमेकांना कधी छेदणार नाही आहेत, ते या बाजूला असू द्या किंवा या बाजूला असू द्या. इथं जे दाखवलेत हे जे आहेत ह्या इमॅजिनरी लाईन्स आहेत किंवा व्हर्च्युअल लाईन्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण हे इकडे ऍक्च्युअली काय तर लाईट रेज जाणार नाहीयेत किंवा इकडून लाईट रेज येणार नाहीयेत, ते फक्त काय तर भास होत असतो. म्हणून या प्रतिमेला काय म्हणतात तर आभासी प्रतिमा म्हणजेच काय तर व्हर्च्युअल इमेज म्हटलं जातं. आणि म्हणून लक्षात ठेवा की प्लेन मिरर मध्ये नेहमी आभासी प्रतिमा तयार होत असते, नेहमी नेहमी. ते जर आपण गोलीय आरशामध्ये जर बघितलं तर तिथं परिस्थिती कंडिशननुसार किंवा कोणत्या प्रकारचा आरसा आहे त्यानुसार वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवली आहे त्यानुसार काय तर त्या इमेजेस आहेत ती आभासी आहेत किंवा वास्तव प्रतिमा आहे, हे म्हणजे व्हर्च्युअल आहे की रिअल आहे हे काय तर चेंज होत असतं. पण नेहमी लक्षात ठेवा की प्लेन मिररमध्ये नेहमी काय आहे तर नेहमी आभासी म्हणजेच व्हर्च्युअल इमेज ती तयार होणार आहे. प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदू स्त्रोताचे आरशापासूनच्या लंबरूप अंतरा एवढेच असते. परत हा एक पॉईंट लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावर MCQ मल्टीलाइनर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे की हा जेवढा अंतर आहे तेवढाच अंतर काय तर या ठिकाणी पण असणार आहे. काय काय मुद्दा लक्षात ठेवायचे, प्लेन मिररमुळे नेहमी आभासी प्रतिमा तयार होईल आणि जेवढा अंतर हा इकडे असणार आहे सोर्सचा असणार आहे तेवढाच काय तर इमेजचा पण अंतर असणार आहे या आरशापासून. हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. आता जो मेन जो फंडा आहे किंवा ज्यावर आयोगाने प्रश्न विचारले ते काय की जर दोन मिरर असे जर ठेवलेले आहेत, बघा हा एक मिरर इकडे दिसतंय एक मिरर इकडे दिसतंय, याच्यामध्ये काहीतरी अँगल बनला असेल आणि मध्ये काहीतरी ही वस्तू ठेवलेली आहे. मग ही वस्तू जर ठेवली आणि जर आपण समोरून बघतोय तर आपल्याला किती इमेजेस पाहायला मिळतील असा प्रश्न आयोगाने दोनदा विचारलेला आहे, या वर्षी आणि मागच्या वर्षी. नेक्स्ट बघा आता काय आहे पाहायला मिळतं आपल्याला. शाळेच्या पुस्तकामध्ये फॉर्म्युला काय दिले, स्मॉल n इज इक्वल टू 360/θ, 360/θ. आणि θ काय तर हा आहे दोन याच्यामधला अँगल आहे ना, दोन मिरर मधला काय तर अँगल आहे, त्यामुळे n ची व्हॅल्यू काढण्यासाठी 360/θ. आणि लेट n बी द नंबर ऑफ इमेजेस, म्हणजे जे इमेजेस आपल्याला पाहायला मिळतील. जसं मागच्या इमेजमध्ये बघा की किती इमेजेस पाहायला मिळतात, किती इमेजेस 1 2 3 तीन इमेजेस पाहायला मिळत आहेत. तर त्याला इथं डिनोट कशाने करायचं आहे तर कॅपिटल n नी डिनोट करायचं आहे, स्मॉल n नी नाही. मग स्मॉल n याच्यावरून जर काढल्यानंतर स्मॉल n ची व्हॅल्यू कशी काढायची ते डिपेंड करतं की वस्तू नेमकी कुठे ठेवलेली आहे. बघा काय काय मुद्दे दिलेले आहेत. इफ n इज अन इव्हन इंटेजर म्हणजेच काय की जर स्मॉल n काढल्यानंतर या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू ठेवल्यानंतर या ठिकाणी स्मॉल n हा जर इव्हन इंटेजर येत असेल म्हणजे समसंख्या जर येत असेल तर अशा वेळेस कॅपिटल n काढण्यासाठी स्मॉल n मधून 1 मायनस करा, तुम्हाला काय तर फायनल आन्सर येईल इररिस्पेक्टिव्ह ऑफ वेअर द ऑब्जेक्ट. म्हणजे ती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवली आहे ते न बघता डायरेक्ट काय करायचं -1 करायचं आहे. नेक्स्ट काय, इफ n इज अन ऑड इंटेजर. मग आता जर विषम संख्या असेल तर अशा वेळेस काय करायचे. बरं याचा एक एक्झाम्पल आपण इथं कव्हर करून घेऊ की जर इव्हन इंटेजर असेल म्हणजे थीटाची n इज इक्वल टू, मी आता कन्सिडर करतोय की थीटाची व्हॅल्यू किती आहे तर 90 डिग्री आहे, 90 डिग्री आहे. त्यामुळे इथं भाग दिला तर आन्सर किती येणार तर हा 4 आन्सर येणार आहे. मग हा जर इव्हन इंटेजर येत असेल, इव्हन इंटेजर येत असेल, बघा इथे ही समसंख्या आली, इव्हन संख्या आलेली आहे, तर मग अशा वेळेस कॅपिटल n काढण्यासाठी या 4 मधून 1 मायनस करा तर आन्सर किती येणार तर 3 येणार. बघा स्मॉल n ची व्हॅल्यू 90 डिग्री आहे, स्मॉल n ची व्हॅल्यू 4 आले, ऑब्जेक्ट कुठेही आहे काही फरक पडत नाही, कॅपिटल n ची व्हॅल्यू किती आली तर 3 आलेली आहे. किंवा या डायग्राम मध्ये इथं जो अँगल जो दिसत आहे हा आहे 90 डिग्रीचाच आहे, इथं 90 डिग्रीचाच आहे. आणि इमेज बघा 1 2 आणि 3 इमेजेस काय तर तयार होणार आहेत. याच पद्धतीने बघा की जर n इज अन ऑड इंटेजर म्हणजे स्मॉल n ची जर व्हॅल्यू जर ऑड येत असेल म्हणजे विषम येत असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचे, चेक करायचे की ऑब्जेक्ट नेमका कुठे ठेवलेला आहे, तो अँगल बायसेक्टरवर आहे किंवा ऑफ द बायसेक्टर आहे. म्हणजे हे दोन्ही पॉइंट्स आपण सोबत घेणार आहोत आपण, है ना. विषम संख्याचा आहे बघा ठेवलंय, बघा जसा हा अँगल आहे है ना, याच्यामध्ये काहीतरी थीटा एवढा अँगल आहे आणि याच्यावरून आपण स्मॉल n ची व्हॅल्यू काढलं. स्मॉल n ची व्हॅल्यू काढल्यानंतर जर सपोज ती विषम संख्या येत असेल, मी कन्सिडर करतोय की हा 120 डिग्री घेऊ आपण, म्हणजे आन्सर काय येणार 360 डिवायडेड बाय 120 म्हणजे आन्सर किती येणार तर स्मॉल n इज इक्वल टू 3, 12 3 36. त्यामुळे स्मॉल n इज इक्वल टू 3 आलं. ऑड इंटेजर तर आलंय, पण आता या ठिकाणी ऑब्जेक्ट जो आहे तो कुठे ठेवलाय, एक्झॅक्टली या अँगलच्या अँगल बायसेक्टर म्हणजे दुभाजक जो असतो ना त्याच्यावर ठेवलेला आहे की इकडे कुठे ठेवलेला आहे. अँगल बायसेक्टरवर या रेषेवर जर ठेवलेला असेल तर परत तुम्हाला कॅपिटल n इज इक्वल टू n-1 करायचं आहे. म्हणजे कॅपिटल n सपोज या ठिकाणी जर ऑब्जेक्ट आहे तर कॅपिटल n साठी काय करू आपण 3 मधून 1 मायनस करू, आन्सर किती येणार तर तो 2 येणार. आन्सर येणार किती तर 2 है ना. हाच एक्झाम्पल इथं दिलेला आहे, हा इथं आहे अँगल बायसेक्टरवर आहेत तर.
पण जर अँगल बायसेक्टरवर नाही आहे, लेट्स से की या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, तर मग अशा वेळेस काय करायचं आहे, कॅपिटल एन इज इक्वल टू एन स्मॉल एन है ना, म्हणजेच हा जो 3 आहे तोच काय तर तुमचा फायनल आन्सर असेल बघा ऑफ द अँगल बायसेक्टर. तर अशासाठी काय तर जो 3 आहे तोच काय तर तुमचा आन्सर असणार आहे है ना. तर या पद्धतीने आन्सर काढायचे. अजून एक मुद्दा आहे तो म्हणजेच काय की इफ एन इज नॉट अन इंटेजर, म्हणजेच काहीतरी एक पूर्ण संख्या आलेली नाहीये. जसं 80 ने जर भाग दिला तर स्मॉल एन ची व्हॅल्यू किती येणार तर 4.5. मग याच्यापैकी काय करायचंय की कॅपिटल एन इज इक्वल टू एम घ्यायचा आहे, वेअर एम इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द स्मॉल एम. म्हणजेच काय की जर 4.5 आन्सर आलेला आहे ना, तर यापैकी जो होल नंबर आहे किंवा इंटिग्रल पार्ट आहे 4 तोच काय तर तुमचा आन्सर असणार आहे. ऑब्जेक्ट कुठेही असेल तरी पण काही फरक पडत नाही है ना. अजून एखादी एक्झाम्पल, जर सपोज 50 ने डिवाइड केलं 7.2 आलं तर फक्त 7 लिहा, 7 इमेजेस काय तर तयार होतील है ना. तर या पद्धतीने काय तर तुम्हाला आन्सर काढायचे आहेत की 2 मिरर मध्ये एखादी वस्तू ठेवलेली आहे तर नेमके किती इमेजेस तयार होतील हे तुम्हाला यावरून काय तर काढता येईल. चला आता आपण जे आयोगाने दिलेले प्रश्न आहेत तर ते सॉल्व्ह करून बघू. 2022 चा प्रश्न आहे काय, 2 समतल आरशांमध्ये एक मांजर बसलेली आहे. जर 2 समतल आरशांमधील कोन किती आहे तर 30 डिग्री आहे. याच्यामध्ये अँगल किती आहे तर हा 30 डिग्री असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा तयार होतील ते आपल्याला विचारले. स्मॉल एन ची व्हॅल्यू आधी आपण काढून घेऊ. 360 डिवाइड बाय थीटा म्हणजेच काय की 360 डिवाइडेड बाय 30 करू. इथं 1 0 कॅन्सल केला, 36 भागाकार 3 म्हणजेच किती आलं तर 12 है ना. आणि जर इवन इंटेजर येत असेल म्हणजे समसंख्या, स्मॉल एन ची व्हॅल्यू जर समसंख्या येत असेल तर कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एन मायनस 1 म्हणजे 12 मधून 1 गेला, आन्सर किती येणार तर तो 11 येणार आहे. आन्सर येणार या प्रश्नाचा 11. तिसरा जो पर्याय तो तिसरा पर्याय काय तर तो योग्य आहे. अशाच पद्धतीने दुसरा पण प्रश्न आहे बघा. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशांमध्ये, या दोघांमधला अँगल आहे किती तर 36 डिग्री, आरशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील. परत स्मॉल एन इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय थीटा करू म्हणजे 360 डिवाइडेड बाय किती येणार तर इथं 36 ने भाग द्यावा लागेल. 360 भागाकारामध्ये 36 म्हणजे किती येणार तर हा 10. याचा अर्थ काय की कॅपिटल एन साठी n - 1 म्हणजे 10 - 1 आन्सर किती येणार तर या प्रश्नाचं 9 येणार आहे. ठीक आहे. तर असे 2 वर्षी म्हणजे 2022 आणि 2023 दोन्ही वर्षी काय तर सिमिलर प्रश्न काय तर आयोगाने विचारलेला आहे. पण प्लेन मिररवर आता प्रश्न विचारले जात आहेत. तर हे समजून घ्या. अशा पद्धतीने आपण प्लेन मिरर हा जो टॉपिक आहे इथं कव्हर केलेला आहे. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे, त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल. ही बॅच कशी आहे तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2 म्हणजे सीसॅट सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे. फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती तर फक्त 6000. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल. प्री फोकस बॅच आहे. यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे. माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे. यासोबतच 7 तारखेपासून यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे. जी प्रिलिम एक्झाम आहे, जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार राज्यसेवेची, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे 7 तारखेपासून. सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग सीसॅट सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दल आणि टेस्ट सिरीज बद्दल माहिती मिळवता येईल.